पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज पहिल्या दिवशी जवळपास पालघर जिल्ह्यामध्ये 4 जाहीर सभा होणार आहेत। माझ्यासोबत आता स्वतः शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र फाटक आहेत। सर, काय सांगणार की आज प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पहिलीच पालघर जिल्ह्यामधली सभा एकनाथ शिंदे यांची आहे आणि तीही पालघर जिल्ह्यामधून सभेला सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम मी पालघर जिल्ह्याच्या सर्व मतदारांचं मनापासून त्यांनी पहिली सभा शिंदे साहेबांनी आम्हाला पालघर जिल्ह्याला दिली आणि पालघर जिल्ह्यावरती साहेबांचं प्रेम असल्यामुळे धर्मवीर आनंदीके साहेबांचं प्रेम आणि साहेबांनी इथूनच सुरुवात केलेली आहे आणि त्याची आज जाहीर सभा पहिली डहाणूमध्ये होते, दुसरी जव्हारमध्ये होईल, तिसरी पालघरला होईल आणि चौथी वाड्याला होईल। मला वाटतं सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचा उत्सुक प्रतिसाद आहे आणि तुम्ही या माध्यमातून बघत आहे सगळीकडे तयारी सुरू आहे। सर, कारण पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव आहे की भाजप आणि सेनेची युती तुटलेली आहे आणि नेमकी लढत जी आहे ही राज्यामध्ये सत्तेत महायुतीत असताना सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये आमनेसामने ही सेना आणि भाजपाची लढत सुरू होते। नाही बघा, ग्रास लेवलला खालच्या स्थानिक लेवलला सर्वच नेत्यांचं असं म्हणणं होतं की एकत्र युती व्हावी, सगळ्यांची इच्छा होती। आम्ही पण प्रयत्न करत होतो, पण खालच्या कार्यकर्त्यांची सगळ्या दोन्ही पक्षामध्ये कार्यकर्ते इच्छुक असल्यामुळे ही युती होऊ शकले नाही। पण युती न झाली तरी महायुतीचाच नगराध्यक्ष इथे बसणार, तर काही प्रॉब्लेमच नाही। सर, ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास मतदारांची संख्या ही 3 लाख मतदारांची संख्या अशी वाढल्याचे ठाकरे गटाकडून हा आरोप होतोय आणि त्याच्यामध्ये जे ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा नावं वगळलेत असं सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहे। नाही बघा, नवीन पिढी असल्यामुळे 18 वर्ष झाल्यानंतर नवीन आपले मुलं जी पिढी आहे त्यांचं मतदारमध्ये नोंदणी होतच असते, वाढत असते, दरवर्षी वाढत असते। त्याच्यामध्ये मला वाटतं ही मतदाराची संख्या वाढली आहे। पण ज्यांची कोणची नावं नसेल, बघा जेव्हा प्रत्येकजण मतदार यादी छाननी होत ते निवड होत असते, त्याच्या माध्यमातून जेव्हा मतदार यादीवरती आपण जे लोक येत असतात चेकिंग करायला की तिथे आहेत मतदार यादीमध्ये नावं कमत, तेव्हा हे नसल्यामुळे कमती झालं असेल, पण त्यांनी त्याची रिपीट होऊ शकतं। आता पुढच्या या काळामध्ये सेनेचे अनेक कॅन्डिडेट हे भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहेत, त्यामुळं शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये कुठेतरी अंतर्गत कलह वाढत असताना समोर येत आहे। याबाबत आपण काय सांगाल? नाही बघा, मला वाटतं पालघरमध्ये तसं कुठे दिसत नाही आहे। आम्ही सर्व दोघे एकत्रच लढतोय, म्हणजे समजलं काय त्याच्यामध्ये असं ना। बघा, प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्याला उमेदवारी मिळत नसते ते इकडे जात असतात, पण आम्ही सर्वच पक्षामध्ये याच्यामुळे तर युती झाली नाही ना। त्याच्या माध्यमातून आपण सर्वच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे इच्छुक होते, त्यांना मान सन्मान मिळाला तर असं होत नाही। पण सगळ्यात म्हणजे राज्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादीचे दोन्ही वेगवेगळे आहेत, पण पालघर जिल्ह्यामध्ये या दोन्ही गटांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी कुठेतरी भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गटाची जी अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे। नाही, ते भाजपा विरुद्ध शिंदे गट नाही आहे, आपल्या खालच्या लेवलमध्ये ग्रास लेवलमध्ये हे चाललेलं आहे की व्यक्तीविरुद्ध लढाई चाललेली आहे, म्हणून सर्व लोक एकत्र आलेले आहेत। कोण व्यक्ती आहे सर? आता व्यक्ती जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तेच। पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठेही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही लढाई करतोय, आम्ही वैयक्तिक लेवलला ही लढाई घेतलेली नाही आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा आणि प्रत्येक नगर कार्यकर्ता हा आमचा पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहावा, परंतु शिवसेना आम्हाला घमंडी समजते। नाही, आम्ही घमंडी कोणी समजत नाही। आम्ही जेव्हा आम्ही युतीसाठी बोललो तेव्हा खालच्या लेवलला सर्वच त्यांचे पण उमेदवार टिकलेला, त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार टिकलेला, आम्ही पण नगराध्यक्ष मागत होतो। त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला वाटत होतं की ठीक आहे, आपण आपल्या महायुतीमध्येच जो होईल तो महायुतीचाच नगराध्यक्ष होणार आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपण मैत्रीपूर्वक लढू। पण आता तुम्हाला काय वाटतं या 4ही नगर परिषदेवरती आपलं काय प्राबल्य असेल? आम्हाला असं वाटतं की 4ही नगर परिषदेवरती आपल्या शिवसेनेचा नगराध्यक्ष बसेल। आजच्या सभेनं काय फरक पडेल? शिंदे साहेबांवरती प्रेम करणारी पालघरची जनता आहे आणि त्यांची पहिली सभा या महाराष्ट्रातून पहिली सुरुवात पालघरमधून होते। खरोखरच जनता तर शिंदे साहेबांच्या पाठी उभीच आहे, शिवसेनेच्या पाठी उभी आहे ना। निश्चितच हे होते पालघर जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक आणि आजच्या जाहीर सभेमुळं निश्चितच या इथली जनता जी आहे ही शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी उभी राहील आणि या नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये नेमका काय परिस्थिती होते आणि कशी लढत होते याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.